सिडको लॉटरी 16,876 घरांची जी लॉटरी निघालेली आहेत, त्या लॉटरीमध्ये जे नवी मुंबईमधील जे लोकेशन सांगण्यात आलेलं आहे, त्यामधील जे खारघर रेल्वे स्टेशनच्या लगत जो 2 बीएचकेचा प्रोजेक्ट आहे, त्याची माहिती आपण आज पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे प्रोजेक्ट सुरू आहेत, त्या प्रोजेक्टचे अंडर कन्स्ट्रक्शन आणि येथील जो सॅम्पल फ्लॅट आहेत आणि कनेक्टिव्हिटी ही माहिती तुम्हाला या YouTube चॅनलवरती मिळत असते. खारघर रेल्वे स्टेशनला जर तुम्हाला अर्ज करायचा तर तुम्हाला सिडको होम्स या साइटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. 29 जानेवारी के-वाय-सी करण्याची तुम्हाला शेवटची तारीख आहे आणि त्यानंतर 29 जानेवारीच्या नंतर तुम्हाला पोर्टलला ऑप्शन येणार आहेत. या पोर्टलमध्ये तुम्ही तुमच्या लॉग इन केल्यानंतर मोबाईल नंबर टाकून तेथे तुम्हाला 29 जानेवारीच्या नंतर तुम्हाला लोकेशन प्रेफरन्स द्यायचे आहेत. फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड, थर्ड. तुम्हाला 3 राउंड होणार आहेत. 3 राउंडमध्ये तुम्हाला प्रत्येकी कमीत कमी 1, जास्तीत जास्त 5 पहिला राउंड. त्यानंतर सेकंड्समध्ये सुद्धा कमीत कमी 1, जास्तीत जास्त 5. थर्ड राउंड तिथे सुद्धा कमीत कमी 1, जास्तीत जास्त 5. 3 राउंड होणार आहेत. या 3 राउंडमध्ये तुम्हाला घरं प्रेफरन्स करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचे आहेत. या तिन्ही राउंडमध्ये तुम्हाला जर घर लागलं तर तुम्ही जे प्रेफरन्स टाकलं तुम्हाला ते मिळणार आहे. पण तुम्ही प्रेफरन्स टाकून तिन्ही राउंडमध्ये जर तुम्हाला घर मिळालं नाही, तर चौथा राउंड हा सिडकोचा असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला रँडमली जे लोकेशनमधील जे घरं खाली आहेत, तेथील तुम्हाला घर दिल्या जात असतात. तर अशी 29 जानेवारीच्या नंतरची प्रोसेस असणार आहे. याचा पण आपण पूर्ण व्हिडिओ या YouTube चॅनलवरती अपलोड करणार आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होता कामा नये. इथे जर तुम्हाला अर्ज करायचा आहे 2 बीएचकेचा आहे. इथे आपण सॅम्पल फ्लॅट सुद्धा पाहिले, कनेक्टिव्हिटी सुद्धा पाहणार आहोत. 958 घरं आता त्यांच्या पोर्टलवरती दाखवलेले आहेत. 958 घरं खाली आहेत. 2024च्या लॉटरीमध्ये या घरांची किंमत 97 लाख रुपये होती. पण सिडकोच्या वाढलेल्या किमतीमुळे येथे लोकांनी खूप कमी प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे सिडको महामंडळाने 10% घराच्या किमती कमी केलेल्या आहेत. त्यामुळे येथील घराची किंमत ही 87.50 लाख रुपये झालेली आहे. तर ज्यांनाही इथे अर्ज करायचा आहे, ते अर्ज करू शकता. एक्झॅक्ट खारघर रेल्वे स्टेशनच्या बाहेरचाच हा प्रोजेक्ट आहे. तर तो पूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. खारघर रेल्वे स्टेशनच्या लगत जो प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टला आपण आज व्हिजिट केलेली आहे. नवी मुंबईमधील जे वाशी ते पनवेल जी रेल्वे लाईन आहे, त्या रेल्वे लाईनवरती एक जे स्टेशन आहे खारघर, त्या खारघर रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साइडला जो प्रोजेक्ट बनत आहे 2 बीएचकेचा 540 स्क्वेअर फूट येथे घरं सांगण्यात आलेली आहेत आणि जवळपास 2024 मध्ये या घरांची किंमत 97 लाख रुपये होती. पण कमी प्रतिसादमुळे 10% कमी झालेली किंमत आता 87 लाख रुपये इथे घराची किंमत आहे. या प्रोजेक्टला तुम्हाला जर पोहोचायचं असेल, जर हा प्रोजेक्ट तुम्हाला पाहायचा असेल, तर तुम्ही बघू शकता तिथे सॅम्पल फ्लॅट सर्वांसाठी ओपन आहेत. तुम्ही व्हिजिट देऊ शकता. तर हे खारघर रेल्वे स्टेशन. या प्रोजेक्टला जी कनेक्टिव्हिटी आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. इथून आपल्याला खारघर जी स्टेशन आहेत, या स्टेशनवरून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, त्यानंतर ठाणे, त्यानंतर इकडे पनवेल अशा ट्रेन या स्टेशनवरून धावत असतात. आणि या स्टेशनच्या वरती म्हणजे पार्किंगसाठी जी जागा आहे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर हे आपण आता पुढे पाहणार आहोत. या प्रोजेक्टला काही इमारतींचं अंडर कन्स्ट्रक्शन काम सुरू आहे. आपण या प्रोजेक्टच्या आतमध्ये सुद्धा गेलेलो आहोत. सेफ्टी वॉल जे आहेत त्यांचं काम इथे आपल्याला दिसत आहे आणि या साईडची जी इमारती आहेत, या इमारतीला कलर देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि या स्टेशनच्या वर असलेली ही पार्किंग 2 व्हीलर 4 व्हीलर. उत्तम कनेक्टिव्हिटी आहेत या प्रोजेक्टला. आपण जे नवी मुंबईमधील जी एकमेव मेट्रो लाईन आहेत बेलापूर ते पेंधर, ते समोर या स्टेशन आपल्याला मेट्रो स्टेशन दिसत आहे बेलपाडा. म्हणजे या प्रोजेक्टच्या एक्झॅक्ट 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती मेट्रो स्टेशन सुद्धा आहे. आणि आपल्याला समोर जे वाहनं धावत आहेत तो मुंबई पुणे एक्सप्रेसवे, पुढे चालून तो जो कळंबोली सर्कल मार्गे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग डायरेक्ट तुम्ही पुण्याला इथून कनेक्टिव्हिटी तुम्हाला मिळणार आहेत. आणि हा जो नवी मुंबईचा NMTचा बस स्टॉप खारघर रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्ट बाहेर.
तर अशी या प्रोजेक्टची उत्तम कनेक्टिव्हिटी आपण आता पाहिलेली आहे. या प्रोजेक्टच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला हे अंडर कन्स्ट्रक्शन इमारती दिसत आहे. वर्कर येथे काम करताना दिसत आहे. कॅपॅसाइट इन्फ्रास्ट्रक्चर हा प्रोजेक्ट बनवत आहे. आता आपण पुढे सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत. 2 बीएचकेचा सॅम्पल फ्लॅट आहे. 540 स्क्वेअर फूट आहे. 958 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. एका फ्लोअरवरती 2 या दिशेने, 2 समोरच्या दिशेने म्हणजे 4 आणि 4 8 फ्लॅट इथे देण्यात आलेले आहे. 2 बीएचकेच्या प्रोजेक्टमधील हा आपल्याला समोर हॉल दिसत आहे. हॉलला विंडो देण्यात आलेली आहे. स्टोरेजसाठी खालच्या दिशेने आणि वरच्या दिशेने सुद्धा इथे जागा देण्यात आलेली आहे. फर्निचर आपण करू शकतो. त्यानंतर समोर आपल्याला किचन दिसत आहे. किचनच्या वरच्या दिशेने सुद्धा सज्जा देण्यात आलेला आहे. फ्रीज ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे लेफ्ट साईडला. त्यानंतर वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी सुद्धा इथे कनेक्शन करण्यात आलेलं आहे. हा स्पेस इथे आपल्याला दिसत आहे. त्यानंतर इथे अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. वेस्टर्न टॉयलेट देण्यात आलेलं आहे. पूर्ण भिंतींना टाईल्स लावण्यात आलेले आहे. त्यानंतर हा बेडरूम आपण पाहणार आहोत. त्यानंतर मास्टर बेडरूम सुद्धा पाहणार आहोत. समोर बेडरूम दिसत आहे. बेडरूमला विंडो देण्यात आलेली आहे. वरच्या दिशेने, खालच्या दिशेने आणि उजव्या हाताच्या दिशेने सुद्धा स्टोरेजसाठी आपण तिथे स्टोरेजसाठी जागा आहे आपल्याला तिथे देण्यात आलेली आहे. आणि हे सेफ्टी वॉल या प्रोजेक्टचं काम सुरू आहे. अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी असल्यामुळे इथे धुळीचं वातावरण आहे. त्यानंतर हा प्रोजेक्टचा 2 बीएचकेचा बेडरूम, नंतर हा मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमला सुद्धा विंडो देण्यात आलेली आहे. स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. इथे सज्जा देण्यात आलेला आहे आणि अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले आहे. तर असा हा आपण सिडको लॉटरीमधील जो 2 बीएचकेचा प्रोजेक्ट आहे त्याची माहिती बघितलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मानसरोवर खांदेश्वर या प्रोजेक्टला व्हिजिट करणार आहोत आणि तेथील सॅम्पल फ्लॅट आणि कनेक्टिव्हिटी पाहणार आहोत. व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू असा आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.